नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की वेड लागतात कैरीच्या चटपटीत पदार्थांचे. आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका पदार्थ, कैरीचे पापड, किंवा ज्याला आपण आंबपोळीही म्हणतो. पण ही कैरीची आहे, त्यामुळे आंबट, गोड आणि तिखट अशी ही चव तुम्हाला नक्की आवडेल. बाजारात मिळणाऱ्या आम पापडपेक्षाही याची चव भारी लागते आणि हे तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकतात. हे पापड कसे बनवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण या कैऱ्या स्वच्छ धुवून घेणार आहोत. बाजारातून आणल्यावर त्यावर धूळ किंवा कचरा असू शकतो. मी या कैऱ्या साधारण 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या, त्यामुळे त्याची उष्णता निघून जाते आणि ह्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. कैरीचे पापड वर्षभर टिकवायचे असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कैरी स्वच्छ धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करणं खूप गरजेचं आहे. आता आपण एका पिलरच्या मदतीने कैरीची वरची हिरवी साल काढून घेणार आहोत. साल काढताना ती व्यवस्थित काढा, जेणेकरून फक्त पांढरा गर शिल्लक राहील. साल नीट काढली तरच आपल्या पापडाला छान एकसारखा रंग येतो आणि ते खाताना जिभेला टोचत नाहीत. कैरी कडक असेल तर साल काढणं खूप सोपं जातं, त्यामुळे पिलर वापरताना सावधगिरी बाळगा. या काढलेल्या साली फेकून देऊ नका. याचा वापर तुम्ही तांब्या, पितळेची भांडे घासण्यासाठी किंवा झाडांसाठी खत म्हणूनही करू शकता. आणि दुसरं म्हणजे आपण त्याची एक रेसिपीही करू शकतो, तीही मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. पहा, आपल्या इथं कैऱ्यांची सगळी साल काढून झालेली आहे. आता आपण या सोललेल्या कैऱ्या चिरून घेणार आहोत. मी इथे एका विळीने या कैऱ्याचे तुकडे अगदी मध्यम आकाराचे करणार आहे. खूप मोठे तुकडे केले तर शिजायला वेळ लागतो, म्हणून मी इथे छोटे अगदी लहान तुकडे करणार आहे. कैरी चिरताना त्यातील कोय पूर्णपणे वेगळी करा. कोय कडक झालेली असेल तर बाजूचा सगळा गर सुरीने व्यवस्थित काढून घ्या. लक्षात ठेवा, कोयीचा कोणताही कडक भाग किंवा पांढरी साल गारमध्ये येणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर पापड खाताना ते तोंडात लागू शकतात. जर तुम्हाला वाटलं की कैरी खूपच आंबट आहे तर चिरल्यानंतर या फोडी तुम्ही एकदा हलक्या हाताने पाण्याने धुवून घेऊ शकता, ज्यामुळे अतिरिक्त आंबटपणा कमी होईल. पहा, अशा पद्धतीने इथे छोटाले मध्यम आकाराचे कैऱ्याचे फाक करून घेतलेले आहेत. चला, मी सगळ्या कैऱ्या याच पद्धतीने अशा मध्यम आकाराच्या फोडींमध्ये चिरून घेणार आहे. पहा, आपल्या सगळ्या कैऱ्या अशा मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये चिरून झालेल्या आहेत. आज आपण हे कैरीचे पापड चुलीवर बनवणार आहोत. चुलीच्या अन्नाची चव काही निराळीच असते. कढई गरम झाली की त्यात आपण हे कैरीचे तुकडे घालून घेणार आहोत. यात आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही, फक्त अर्धा ते 1 वाटी पाणी आपण यामध्ये घालू शकतो. पण इथे माझ्या कैऱ्यांच्या फोडी जास्त आहेत, म्हणून मी इथे जास्त पाणी घातलेलं आहे. इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी ज्या चिरलेल्या कैरीच्या फोड्या घालून घेणार आहे. आपल्याला या कैरीच्या फोडी मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं चांगली वाफ करून घ्यायची आहे. चुलीच्या वाफेमुळे कैरीला एक छान स्मोकी फ्लेवर येतो, जो पापडाची चव अधिकच वाढवतो. मी माझ्या चॅनलवर अशा साध्या, सोप्या आणि पारंपरिक रेसिपीज घेऊन येत असते. माझं काम तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. चला, आपली कैरी पूर्णपणे इथे मऊ झालेली आहे. पहा, अशी दाबून पाहिली की ती अगदी मऊ झालेली आहे. ही कैरी मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे. आता हे शिजलेले तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया.
आपल्याला याची एकदम फाईन प्युरी बनवायची आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण कैरी आधी शिजलेली आहे आणि तिला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. मिक्सरला फिरवताना त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या, म्हणजे आपले पापड एकदम ट्रान्सफर्ट आणि एकसारखे होतील. पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे किती छान फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता हा कैरीचा गर आपण एका चुलीवरच्या कढईमध्ये काढून घेऊया. आता खरी मज्जा सुरू होणार आहे. हा गर शिजवताना आपल्याला आज एकदम मंद ठेवायची आहे, कारण हा गर खाली लागण्याची शक्यता असते. आता आपण यामध्ये घालणार आहोत गूळ, किंवा आपण यामध्ये साखरही घालू शकतो. अर्धा किलो कैरीसाठी मी साधारण पाऊण वाटी गूळ इथे घातलेला आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कैरी किती आंबट आहे त्यानुसार गुळाचे व साखराचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. साखर घातल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठही यामध्ये थोडंसं घालायचं आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. चुलीचा जाळ एकसारखा लागला की गूळ विरघळायला सुरुवात होते. जसं गूळ विरघळेल तसं हे मिश्रण थोडं पातळ होईल किंवा पुन्हा घट्ट व्हायला लागेल. यामध्ये मी थोडं लाल तिखटही घातलेलं आहे. आपण यामध्ये चाट मसालाही घालू शकतो. जसं हे मिश्रण शिजल तसं याचा रंगही चेंज होत जाणार आहे. आता मी यामध्ये घालत आहे थोडेसे चिली फ्लेक्स. कैरीच्या आंबट गोड चवीसोबत चिली फ्लेक्सचा तिखटपणा खूपच छान लागतो. यामुळे आपले पापड फक्त चवीला नाही तर दिसायलाही अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे आकर्षक दिसतील. जर तुम्हाला हे पापड लहान मुलांसाठी बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्सचे प्रमाण थोडे कमी करू शकता, किंवा नाही घातले तरी चालेल, पण घातले तरी याची चव एकदम चटपटीत लागते. मिश्रण शिजल्यावर ते आधीपेक्षा थोडं पारदर्शी आणि चकचकीत दिसते. चमचा किंवा उलथने मिश्रणातून फिरवताना ते कढईला सोडायला लागते आणि थोडे जड वाटते. थोडे मिश्रण 2 बोटांमध्ये घेऊन पहा. जर त्यात एक तार तयार होत असेल किंवा मध सारखे चिकट वाटत असेल तर ते पसरवण्यासाठी तयार आहे. आता मी इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल ह्या प्लेटला लावून घेणार आहे. प्लेटला तेल लावल्याने आपला जो पापड वाळल्यानंतर सहज या प्लेटमधून व्यवस्थित असा निघणार आहे. आता हे तयार झालेले मिश्रण आपण या परातीमध्ये थोडे थोडे काढून घेऊया. हे गरम असतानाच पसरवणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून पापड सगळीकडे एकसारखा आणि पातळ होईल. पहा, मिश्रण किती छान चकचकीत दिसते. आपल्याला हा पापड जास्त जाड ठेवायचा नाहीये, म्हणून ताट हलवून मी अगदी पातळ थर करून घेतलेला आहे. ताट असं टॅप केल्यामुळे त्यातील हवा निघून जाते आणि पापडाला कुठेही छिद्र पडत नाहीत, तो अगदी प्लेन येतो. आपण हे मिश्रण सगळीकडे सारखे पसरून घेऊया. आपला एक पापड इथे तयार झालेला आहे. मिश्रणाचा रंग बघूनच तुम्हाला समजले असेल की आपला कच्च्या कैरीचा पापड किती चटपटी होणार आहे. मी यात थोडा हिरवा फूड कलरही वापरलेला आहे, ज्यामुळे पापडाला अगदी फ्रेश कैरीसारखा सुंदर गडद हिरवा रंग आलाय. कलरमुळे पापड दिसायला अगदी मार्केट सारखा प्रोफेशनल वाटतोय. लहान मुलांना हा रंगीत पापड बघून नक्कीच खायला मज्जा येईल. चला, हा पण पापड आपण एका प्लेटमध्ये त्याच पद्धतीने तयार करून घेऊया. पहा, आपले हे 2 पापड किती छान असे व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता हा पापड वाळवण्यासाठी मी इथे 2 ते 3 दिवस कडक उन्हात ठेवणार आहे. उन्हात वाळवल्यामुळे याला रंगही छान येतो आणि हा पापड वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतो. पहा, मी पापड वाळायला ठेवलेला होता, पण आमच्या छोट्या पिऊने तो आधीच टेस्ट करून बघितलेला आहे. हे बघा, तिने पापड कसा मध्येच खराब करून ठेवलाय.
पण मुलांच्या या छोट्या खोड्यांशिवाय उन्हाळी कामाची मजा येतच नाही, हो ना. चला, थोडं तरी ते उरलेला आहे तोही मी तुम्हाला काढून दाखवते. पहा, किती छान असा आपला पापड तयार झालेला होता. पण मध्येच आमच्या मॅडमनी काय खराब करून ठेवलेला आहे. चला, या दुसऱ्या पापडाचे मी तुम्हाला असे छोट्या छोट्याले काप करून दाखवते. तर असा हा आपला चटपटी आणि पारदर्शक कच्च्या कैरीचा पापड तयार झालेला आहे. जरी आज माझ्या पिऊने थोडी गडबड केली असली तरी पापडाची चव मात्र अगदी लाजवाब झालेली आहे. हे पापड तुम्ही हवाबंद डब्यात भरून वर्षभर साठवू शकता. मधल्या वेळेस भूक लागल्यावर किंवा प्रवासात नेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आणि आमची छोटीशी गडबड कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आमच्या मम्मीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.